हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. माझा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आज कुठे आलो आहे. तर मी मॅप्रोच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला आलो आहे, जे आहे वाईला. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर मॅप्रो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी आहे, इथली एंट्री फीस किती आहे, इथे याचे कुठले मोड अवेलेबल आहेत, अँड इफ यू वॉन्ट टू गेट युअर स्टुडंट और इफ यू वॉन्ट टू व्हिजिट वेदर इट इज वर्थ कमिंग हिअर, या सगळ्या गोष्टी आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. एन्श्योर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड. आत्ता आम्ही एंट्री केली आहे, शॉर्ट फिल्म पाहिलेली नाही आहे. एंट्री केल्यानंतर आधीच्या बॅचेसचं आमची शॉर्ट फिल्म दाखवून झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला अशी टोपी दिली आहे बघा. सगळ्यांना दिले, वेगळे 2 कलर आहेत. आणि हे बघून आत्ता आम्ही चाललो आहे फॅक्टरीचा लेआउट बघायला. मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं ते, पण आत्ता काही वेगळं दाखवता येऊ शकतं का ते आय ट्राय. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. भेटूया आपण आउटलेटच्या फ्लोअरवर. तिथेच आम्ही सॅम्पल घेतल्यानंतर इथे आलो आहे. हा यांचा जिथे मॅन्युफॅक्चरिंग होते तिथला वेटिंग एरिया आहे आणि इथे मजानाचे वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर होतात. तुम्ही बघू शकता हे सगळं आम्हाला सॅम्पलिंगला दिलं आहे. आपण बघूया स्टुडंटना कसं वाटतं आहे. सो माझ्यासोबत आहे ओम. हाऊज अ टेस्ट? मस्त आहे. सध्या मी व्हाईट चॉकलेट घालते, छान आहे. अजून हे बाकीचे टेस्ट करायचे. तुझं टेस्ट केलं का? मी पण अजून व्हाईट चॉकलेट करून सांग बरं कसं. एक नंबर गाडीत किती होतं तुझं? 45. कसं थोडं डार्क आहे, अनयुज्युअल डार्क आहे. मला मोस्टली डार्क चॉकलेट नाही आवडत, मग मी नाही ते रेकमेंड करू शकतो. व्हाईट चॉकलेट जास्ती गोड पण नाही आहे, छान आहे. ओके, हॅव फन. I know how the sampling was, so I have with me Giri. Giri, how was the test? So it's very sweet. It's, to be honest, very delicious in one word I would say. And Which all the chocolates are given for the sampling? I mean for the testing. Given, one is like the white chocolate, then 2 are dark chocolates, and one is chocolate almond, and one was the pan chocolate which I ate. Okay, fine. Will you recommend the pan chocolate because I also like it? I would recommend the almond one though. I like the almond one. Okay, go ahead. One most. And enjoy the sampling. Thank you. मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या इथे आल्यानंतर आम्हाला अशा प्रकारचा चॉकलेटचा पाऊच दिला. मॅडम दाखवतात आपल्याला कुठले चॉकलेट्स आहेत. मॅडम दाखवता का? So much excited to see what is inside. मॅडम, had you been to this place before? No. Okay, how's the experience? It's wonderful. Now this is the Imli chocolate. This is jelly, I guess. Imli jelly. Then this is strawberry. This is mango. This is guava. And yes, 4 flavors are there. Yes. And total 10 chocolates, 10 jellies are there. And by the way, let us also know our viewers, these all chocolates are getting manufactured here. That's what we are going to see. Yes. Excited? Yes. Too much. कूल पॉइंट मॉकटेल आहे. अच्छा, मेकिंग चालू आहे इकडे. त्यावेळी टेस्ट करतो आणि सांगतो हाऊ इट वॉज. अँड बाय द वे दिस इज ऑल इन्क्लुडेड इन आवर पॅकेज. हे आमचे सगळे स्टाफ एक्सायटेड टू हॅव. मी जिथे उभा आहे हा आहे मॅप्रोचा सिरप मॅन्युफॅक्चरिंग युनिट. तर हे सिरप मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे बॉटल मेकिंगपासून पॅकेजिंग टू ट्रान्सपोर्ट आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. होल्डिंगमधून त्यानंतर हे इथून गेले तिथं हॉट एअर आहे. हॉट एअर त्यामध्ये टाकली जाते. जसा मोल्ड पाहिजे, जसा शेप पाहिजे आपल्याला त्या शेपमध्ये होते. आता आपल्या कंपनीचा त्या प्रकारचा शेप आहे. हां, एवढी मोठी, ह्याच्यापेक्षा मोठी पण होऊ शकते. जसा आपला मोल्ड असेल त्याप्रमाणे ते होते. फक्त याचा वेट जास्त कमी जास्त करावं लागतं. म्हणजे मोठी पाहिजे आणि याचं रिसायकलिंग कसं होतं मग? रिसायकलिंग नाही होत. प्रायमर आहे ना. हे पेट त्रिफॉर्म आहे आणि याच्यापासून अशी बॉटल तयार होते. आणि दीज ऑल बॉटल्स यूज फॉर पॅकेजिंग ऑफ डिफरंट सिरप्स विच आर मॅन्युफॅक्चर्ड हिअर. ते आपण पुढच्या व्ह्यूमध्ये बघणार आहोत. तर असा बकेट एलिव्हेटर असतो आपल्याला. इथे क्लिनिंग केलं जातं. त्यानंतर ह्याचे वरचे जे हे आहे ते कट केलं जातं. त्यानंतर हे पण कट केलं जातं. याच्या वरचं बिल काढला जातो. त्यानंतर इथे ट्रान्सफर केलं जातं. इथे पल्पिंग होतं. पल्पिंग झाल्यानंतर आता टँकमध्ये पल्प साठवला जातो. त्यासाठी गरम प्रोसेस केली जाते एकदम हॉट 70 डिग्री सेल्सिअसच्या वरती, पाश्चरायझेशन म्हणतो त्याला आपण. त्यानंतर ते बॅलरमध्ये ट्रान्सफर लावून आपण कोल्ड स्टोरेजला ठेवतो. आणि जशी आपली रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण ते वापरण्यासाठी घेतो. तसेच सगळ्या फ्रूटचं आहे. आता स्ट्रॉबेरी चालू झाले तरी सेम प्रोसेस असते तुम्हाला. त्या बॉटल ऑटोमॅटिक इथे येतात. इथून खाली पडल्यानंतर इथं इंटरनली वॉश होतात. इथं वॉशिंग युनिट आहे छोटंसं आपलं.
त्यानंतर इथं फिलिंग सेक्शन आहे, हा फिलिंग करता आहे. त्यानंतर लगेच कॅप लागत आहे. कॅप लागल्यानंतर हा बॉटल बाहेरच्या साईडून वॉश होत आहे. जर एखादं मटेरियल बाहेर वगैरे आलं असेल तर वॉश होते बाहेरून. त्यानंतर इथं स्लीव ॲप्लिकेटर आहे हे मशीन, ते ऑटोमॅटिक स्लीव त्याला अप्लाय करत आहे. जामला जसं पाहिलं तिथं मॅन्युअली होतं, इथं ऑटोमॅटिक आहे. इथं फक्त 9 लोक काम करतात पूर्ण लाईनला. दिवसाचं 20 टन प्रोडक्शन होतं आणि तिथं 25 ते 30 लोक करतात, तिथे 10 टनच प्रोडक्शन होतं. त्या मॅन्युअली लाईन आहे, हे ऑटोमॅटिक लाईन आहे. त्यानंतर इथे स्ट्रिंग होत आहे. तसंच सेम मेटल डिटेक्टर इथे पण लावलेला आहे आपण. आणि त्यानंतर पाठीमागे टॅग करत आहेत. ही जी मशीन आहे ही 1 लिटरसाठी आहे. ती 750 ml साठी, जे बॉटलचा शेप पाहिला तो हा 1 लिटर आहे. जे मोठ्या बॉटल ते ह्या मशीनवर बनवल्या जातात. त्याची प्रोसेस सेमच आहे. इथं फिलिंग आहे, इथं कॅपिंग आहे, त्यानंतर हे वॉशिंग टनेल आहे. इथे फक्त बॉइलिंग होत नाही, सिरपला कुठल्याही बॉइलिंग होत नाही. सिरप बनवला जातो, शुगर सिरप. त्यानंतर त्यात पल्प टाकला जातो, जो प्रोडक्ट बनवायचा आहे. कलर फ्लेवर टाकून मिक्स केलं जातं प्रॉपरली आणि बॅच ट्रान्सफर केले जातं. जामला फक्त बॉइलिंग आहे. त्यानंतर हे जे लाईन आहे या साईडला, ती छोटी लाईन दिसत आहे, ती सिरप बनवलं आहे. जे मॉकटेल कॉकटेलसाठी यूज करतात सिरप अशा प्रकारे. त्यासाठी ग्लास बॉटल आहे, त्याला पण प्रोसेस सेम आहे. फक्त याला प्युअर ज्यूस वापरला जातो. म्हणजे कोणताही प्रोडक्ट आहे, ग्रीन ॲपल, ऑरेंज, मोजिटो वगैरे जे पाहिलं असेल तुम्ही त्याला प्युअर ज्यूस का वापरतात? कारण प्युअरला टेस्ट नसते स्वतःची. त्याला प्युअर पल्प तयार करून त्यामध्ये कुठलाही फ्लेवर टाकला तरी ते त्याला ॲब्सॉर्ब करतं. कारण प्युअर असं फ्रूट आहे की त्याला कुठली स्वतःची टेस्ट नाही आहे त्याला. तर 12 बॉटल एका बॉक्समध्ये भरून एक ह्याला पॅलेट म्हणतात, या पॅलेटवर ठेवले जातं. इथे 112 बॉक्स असतात एका पॅलेटवर, एकावर एक. आणि त्यानंतर इथं ट्रान्सफर केलं जातं. आणि जर इकडे नंतर वेअरहाऊसला हे मटेरियल इथून ट्रान्सफर होतं. अशा गाड्या, इलेक्ट्रिक गाड्या आहेत आणि ॲटोमॅटिक पण गाड्या आहेत. त्यानंतर ते ट्रान्सफर केलं जातं डिस्पॅचसाठी. हे जे दिसतात ते सगळे जे सिरप आहेत ते आपण जे पाहिलं आता, तर ह्या लाईनवरती मॅन्युफॅक्चर होणारे आहेत. काय काय पाहिलं आपण? तुम्ही काय पाहिलं? आल्यानंतर आपण एकदा प्रोडक्शन डिपार्टमेंटला आलो. सगळ्यात आधी तर आपल्याला वेलकम ड्रिंक सर्व केलं मुलांना. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंटला आल्यानंतर सगळ्या मुलांना चॉकलेट्स दिले गेले. तुम्हाला कुठलं चॉकलेट आवडलं त्याच्यातलं? मला त्यातलं डार्क चॉकलेट आवडलं. डार्क चॉकलेट. मला मिल्क चॉकलेट पण आवडलं. वा, एक मिल्क होतं, एक डार्क होतं. आणि मॉकटेलमध्ये काय दिलं होतं त्यांनी? मॉकटेलमध्ये त्यांनी पहिल्यांदा तर ते ब्लू कोरॅक. हा, ब्लू कोरॅक इज हायली रिकमेंडेड बाय पल्लवी देशपांडे मॅडम. आणि ॲपल, येस, ग्रीन ॲपल पण मस्त होतं. आणि रोज पण होतं. Rose मॉकटेल वॉज डिलिशियस. सो इट्स वर्थ व्हिजिटिंग. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग 2 लाईन बघितल्या आपण, एक चॉकलेटची आणि दुसरी केचपची बघितली, केचप बघितली आणि सिरप बघितले. 3 लाईन्स बघितल्यात. येस, प्रोसेस जनरली सारखी असते मॅन्युफॅक्चरिंग. आणि आपल्या 15 लोकांची बॅच केली होती. त्या बॅचमध्ये एक गाईड होता. गाईडने माहिती दिली व्यवस्थित. स्पेशली या इथला व्हिजिटचा एक्सपिरियन्स ऑन द स्केल ऑफ 10 हाऊ मच यू विल रेट मॅडम? 10 out of 10. 9 out of 10. वा. हे जे माझ्या मागे बघताय तुम्ही, तर हे त्यांचा ॲडव्हेंचर पार्क ॲक्टिव्हिटीचं ऑफिस आहे. आपण ऑफिसमध्ये जाऊया आणि बघूया त्यांचे रेट कार्ड कसे आहे. पुढचं ॲडव्हेंचर पार्क पण आहे आणि हा त्यांचा रेट कार्ड आहे. क्लाइम्बिंगपासून रॅपलिंग, झिप लायनिंग, स्काय सायकलिंग आणि त्याच्यानं बरंच काय काय ॲक्टिव्हिटी आहे. आणि इफ यू गेट अ ग्रुप दे ऑल्सो गिव्ह अराउंड 20-30 और डिपेंड्स ऑन 50% डिस्काउंट. आता थोडे फोटोग्राफ्स काढून झाल्यानंतर आम्ही चाललो आहे झिप लायनिंगसाठी. आणि हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे, तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा. हा जो रोप आहे तो झिपलायनिंगचा आहे आणि आम्ही झिपलायनिंग करणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवतो. हे जे आपण बघतो त्यांचं ऑफिस आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असतं. अँड वॉट दे क्लेमिंग दॅट दे हॅव द सर्टिफाईड गाईड. त्यामुळे आम्ही माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतो. हाऊ इट वॉज और वेदर इट इज वर्थ बाईंग दिस और नॉट. मी आता रिसेंटली जो केला होता तो लोणावळ्याचा होता आणि तो एक्सपिरियन्स पण भारी होता. ओके, सो नाव आय एम रेडी टू गो फॉर अ झिपलायनिंग. मी झिपलायनिंग करतानाचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो कीप वॉचिंग दिस व्लॉग. सो लेट्स गो. माझे स्टुडंट्स पण जॉईन होणार आहेत. सो यू ऑल आर एक्सायटेड? फाईन, चलो ऑल द बेस्ट. इथे बघितलं तर टीचर्स आर ऑल्सो गेटिंग रेडी. स्वप्नील सर रेडी होत आहेत. इकडे पल्लवी मॅडम व्हॉट्सअप, ऑल द बेस्ट. ठाकूर मॅडम रेडी होत आहेत.
ओके, चला आपण शेअर करूया आपला एक्सपिरियन्स. अलॉंग विथ मी आय ऑल्सो हॅव दिस फ्युचर लीडर्स. आर यू एक्साइटेड? Did you do this before? No. किया नहीं है किसी ने इससे पहले? नहीं. Okay, चलो. And you all are excited? Yeah. चलो ऊपर चलते हैं और दिखाते हैं how this experience is gonna be. So guys, we all are ready to go. So let's go. प्रकारच्या पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. वरच्या फ्लोअरवरनं झिप प्लॅनिंग होणार आहे. तुम्ही बघताय हे त्याचा एरियल व्ह्यू आहे. हा त्यांचा छोटा थीम पार्क आहे. तिथून गेल्यानंतर हे पाणी असं दिसतंय. दिस इज द वॉटरफॉल. This is 1000 feet tall, where we had taken the photo before. Planning has come to an end. माझा एक्सपिरियन्स खूप भारी होता इथलाही. माझ्यासोबत शार्विन आहे आणि त्यानेही जी प्लॅनिंग केली माझ्या आधी तो आला रादर. सो त्याचा कसा अनुभव होता? सो हाऊ वॉज इट शार्विन? माझा फर्स्ट टाइमच होतं पण बेस्ट एक्सपिरियन्स होता आणि कॉस्ट वॉज व्हेरी लो कॉस्ट आणि त्याच्यात हा एक्सपिरियन्स बेस्ट होता. येस, अथर्व पण आलाय. अथर्व, हाऊ वॉज इट? सर इट वॉज एक्सलेंट सर. लय मजा आली. लय स्केरी होतं पण लय मजा आली. Was it worth buying the ticket? Yes sir, of course sir. Okay, so if you're coming to Mapro Adventure Park here, especially at Y, do include this in your itinerary or in your to-do list. Okay, चला बघूया पुढे अजून काय आहे आपल्यासाठी. मॅडम हाय, एका हाताने हाय करा. मॅडम खाली बघा. घाबरला होतात का? नाही ना मॅडम, हॅट्स ऑफ. तिथे आणि खूपच म्हणजे हवेत ना उडण्याचा अनुभव त्याला काही तोडच नाही. इट इज रिअली अमेझिंग. रिकमेंड कराल का लोक जर करणार असतील? नक्की कोणी अगदी म्हाताऱ्या बायकांनी गेलं तरी सुद्धा चालणार, काही प्रॉब्लेम नाही. वा वा वा, सुपर होता. घाबरला होतात का? थोडस. एकदम शेवटी जो जर्क बसतो इथे एक जर्क बसतं. हा, तेव्हा असं वाटतं की अरे अडकलं का काय. चॉकलेट पान आणि आल्मंड मिल्क. चॉकलेट पानचं देता का टेस्ट? आल्मंड डेट्स आहेत. हे म्हणजे कसं आहे ह्याच्यामध्ये खजुरामध्ये आल्मंड घातलेले असतात. वाव, खजूर त्याच्यात. कसं आहे? आवडलं का? फारच छान, अल्टिमेट. अजून मोहितोय. आम्हाला द्या ना सॅम्पल, सगळ्यांना द्या. फारच छान आहे. हे काय मिल्क, हे केशर मिल्क आहे. थोडंसं मिल्की आहे आणि खूप छान आहे. म्हणजे अमेझिंग. येस. तुम्ही आता नूडल मसाला भट्टी कसं आहे? हे प्युअर म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनलेले असतात. मैदान असतो याच्यात आणि फारच अमेझिंग टेस्ट असते. वा वा. फक्त इथेच मिळतात, पुण्यात मिळत नाही. त्यामुळे आलात तर नक्की घ्या. नक्की घ्या. आता आम्ही मेथी आणि चीज मस्तीच आहे. थँक्यू मॅम. बघूया कसं आहे. नूडल्स छान आहे. मेथीवाला मला पण चालेल मॅम. प्युअर घी ट्राय केलं का? नाही, घी माझं राहिलंय, टोमॅटो पण राहिलाय. मेथी मी केला होता मॅडम. मला टोमॅटो देता? मस्ती. हां, टोमॅटो मस्ती. हाय, टोमॅटो मस्ती. हे जे आहे ते खाकराचं टेस्टिंग काउंटर आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाकरे आहेत. टोमॅटो मस्ती आहे, घी आहे, नूडल मसाला आहे, चीज मस्ती. आम्ही सगळ्या प्रकारचे खाकरे टेस्ट केलेत आणि बघूया कोणाला कुठला आवडला होता. मॅडम कुठला आवडला? मला नूडल मस्ती. आणि सर तुम्हाला? टोमॅटो. तुम्हाला कुठला आवडला? चीज मस्ती. तुम्हाला मॅडम? स्नेल मॅम? मला नूडल्स. ओके. सो तुम्ही जर इथे आलात तर इथे डिस्प्ले आहे, एन्शोर टू बाय. आणि हे सेम प्रॉडक्ट्स म्हणजे तिथे माप्रो गार्डन जो आहे तिथे अवेलेबल आहेत. त्यानंतर आहे स्नॅकरीचा टेस्टिंग काउंटर. इथे 3 प्रकारचे प्रॉडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. देसी मसाला आहे, चीज आहे आणि स्वीट चिली. या तिन्हीपैकी मला स्वीट चिली आवडलेला आहे. सो नॅचोसचा तुम्हाला कुठला प्रकार आवडला? चीज. मला पण सेम पिंच. स्वीट चिली आवडला. वा. चला पुढे जाऊया. अजून काहीतरी ड्रिंकचे टेस्टिंग काउंटर आहेत ते पण बघूया आणि तिथून नंतर पुढे गेले की एक्झिट आहे. अशा प्रकारे हे एक्झिट स्टोअर आहे आणि इथे बिलिंग काउंटर आहे इफ यू आर बाईंग समथिंग. So here we have come to an end of this vlog. Remember to like, share and subscribe.